शेवटी जियान हळू आवाजात म्हणतो, अंकल, अन्वीचं किडनॅप झालं आहे. हे ऐकताच आरवची आई थरथरते. काय? ती सोफ्यावर बसते. माझ्या मुलीला कोण घेऊन गेलं? आरव तिचा हात पकडतो. आई, आम्ही तिला परत आणू. पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या अन्वीला काही होणार नाही ना? हॉलमध्ये सगळे शांत होते. तेवढ्यात वाणी हळू आवाजात म्हणते, आंटी, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात. आरव लगेच म्हणतो, वाणी. पण वाणी पुढे म्हणते, जर मी विक्रमकडे गेले तर कदाचित अन्वी परत येईल. हे ऐकताच सगळे थबकतात. रुद्रचा चेहरा रागाने बदलतो. तो जोरात म्हणतो, तू कुठेही जाणार नाहीस. वाणी त्याच्याकडे पाहते. पण अन्वी. रुद्र तिचा हात घट्ट पकडतो. मी सांगितलं ना, तुला काही होऊ देणार नाही. दोघांच्या डोळ्यात भीती आणि प्रेम दोन्ही दिसत होते. पण त्याच वेळी घराच्या बाहेर कुणाची तरी गाडी येऊन थांबते. सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे जातं. दरवाजा हळूहळू उघडतो आणि आत जो माणूस येतो त्याला पाहून सगळे स्तब्ध होतात. कारण तो माणूस असा होता ज्याला सगळ्यांनी कधीच परत येईल असं वाटलं नव्हतं. दरवाजा हळूहळू उघडतो. आत जो माणूस येतो त्याला पाहून सगळे स्तब्ध होतात. तर तू? रुद्रच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. समोर उभा होता अर्जुन. हॉलमध्ये काही सेकंद पूर्ण शांतता पसरते. आरव आचार्याने म्हणतो, अर्जुन, पण तू तर. अर्जुन थोडं स्मित करत म्हणतो, मला माहीत आहे. तुम्हाला वाटत होतं मी परत येणार नाही. वाणीच्या डोळ्यात आश्चर्य आणि धक्का दोन्हीही होते. अर्जुन, अर्जुन भाऊ. रुद्र अजूनही त्याच्याकडे रागाने बघत होता. तू इथे कशासाठी आलायस? त्याचा आवाज थंड होता. अर्जुन हळूहळू पुढे येतोय. मी मदत करायला आलो आहे. जियान भुवया उंचावतो. मदत? तुला कसं कळलं अन्वीचं किडनॅप झालं आहे? अर्जुन गंभीर होतो. कारण मला माहीत आहे विक्रम अन्वीला कुठे घेऊन गेला आहे. हे ऐकताच सगळे उभे राहतात. काय? आरव जोरात म्हणतो. रुद्रचा आवाज कठोर होतो. जर तू खोटं बोलत असशील ना, तर अर्जुन त्याला थांबवत म्हणतो, मी खोटं बोलत नाही. रुद्र, विक्रम मला चांगला ओळखतो आणि मी त्याला. वाणी हळू आवाजात विचारते, म्हणजे तुला माहीत आहे अन्वी कुठे आहे? अर्जुन मान हलवतो. हो. आरव लगेच त्याच्याकडे धावत येतो. मग सांग, ती कुठे आहे? अर्जुन काही सेकंद शांत राहतो. मग म्हणतो, शहराबाहेर एक जुना वेअर हाऊस आहे. विक्रम त्याचं अड्डा म्हणून वापरतो. जॅन लगेच म्हणतो, मग आपण आत्ता जाऊ? पण अर्जुन लगेच थांबवतो. इतकं सोपं नाही आहे. सगळे त्याच्याकडे पाहतात. अर्जुन गंभीर आवाजात म्हणतो, विक्रमने फक्त अन्वीचं किडनॅप केलं नाही, तो एक ट्रॅप लावत आहे. रुद्रचा चेहरा कठोर होतो. कसला ट्रॅप? अर्जुन हळू आवाजात म्हणतो, जर आपण थेट तिथे गेलो तर कदाचित आपण अन्वीला कायमचं गमावू. हे ऐकताच वाणीचा श्वास अडकतो. म्हणजे? अर्जुन तिच्याकडे पाहतो. विक्रमला खात्री आहे की अन्वीला वाचवण्यासाठी वाणी नक्कीच येईल. रुद्र लगेच म्हणतो, आणि म्हणूनच वाणी तिथे जाणार नाही. पण अर्जुन शांतपणे म्हणतो, कधी कधी शत्रूला हरवण्यासाठी त्याचाच गेम खेळावा लागतो. सगळे गोंधळून त्याच्याकडे पाहत होते. आरव गंभीर आवाजात विचारतो, तुझा प्लॅन काय आहे? अर्जुन हळूहळू म्हणतो, विक्रमला वाटू दे की वाणी त्याच्याकडे येत आहे. वाणी घाबरते. काय? रुद्र लगेच म्हणतो, नाही, हा वेडेपणा आहे. अर्जुन त्याच्याकडे पाहतो. जर आपण काही केलं नाही तर 24 तासानंतर काय होईल हे तुला माहीत आहे. रुद्र शांत होतो. हॉलमध्ये तणाव पसरतो. काही सेकंदानंतर वाणी हळू आवाजात म्हणते, मी तयार आहे. सगळे तिच्याकडे वळतात. जर माझ्यामुळे अन्वी वाचणार असेल तर मी विक्रमकडे जाईन. रुद्र लगेच तिच्याकडे येतो. तू काहीही बोलतेस वाणी. पण वाणी त्याच्या डोळ्यात बघते. रुद्र, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? रुद्र काहीही बोलत नाही. अर्जुन हळू आवाजात म्हणतो, घाबरू नको वाणी, तू एकटी जाणार नाहीस. तो हळू हसतो. कारण
या गेमचा शेवट आता विक्रमच्या हारनेच होणार आहे. त्याच वेळी शहराच्या बाहेर एका अंधाऱ्या वेअरहाऊसमध्ये अन्वी खुर्चीला बांधलेली बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. अन्वीच्या हातांवर दोर घट्ट बांधले होते. अचानक बाहेरून पावलांचा आवाज येतो. दरवाजा उघडतो. विक्रम आत येतो. तो अन्वी समोर उभा राहतो आणि हसतो. तुझ्या भावाला फोन केला आहे मी, अन्वी रागाने म्हणते. तो तुला कधीच जिंकू देणार नाही. विक्रम हलकसा हसतो. मला जिंकायचं नाही आहे, तो हळू आवाजात म्हणतो. मला फक्त रुद्रला तोडायचं आहे. तो पुढे झुकतो आणि त्यासाठी वाणी माझ्याकडे येणं खूप गरजेचं आहे. अन्वीच्या डोळ्यात भीती चमकते, कारण तिला जाणवत होतं हा गेम अजून खूप धोकादायक होणार आहे. पण तरीही ती स्वतःला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. रुद्रचा चेहरा अजूनही रागाने लाल झालेला होता. तो काही सेकंद शांत उभा राहतो. मग अचानक अर्जुनकडे वळतो. बस, खूप झालं. सगळे त्याच्याकडे पाहू लागतात. रुद्र कठोर आवाजात म्हणतो. वाणी कुठेही जाणार नाही. अर्जुन काही बोलणार इतक्यात रुद्र पुढे म्हणतो. मला तुझा प्लॅन कळाला, पण मी माझ्या बायकोला विक्रमच्या तोंडात टाकणार नाही. वाणी हळू आवाजात म्हणते. पण रुद्र त्याच्याकडे बघतो. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त भीती होती. मी सांगितलं ना, तुला काहीही होऊ देणार नाही. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरते. रुद्र अचानक जियानकडे बघतो आणि त्याला हलकासा इशारा करतो. जियान लगेच समजतो. रुद्र काही न बोलता वळतो आणि सरळ घराबाहेर निघून जातो. सगळे थोडे गोंधळलेले होते. काही सेकंदांनी जियानही शांतपणे उठतो. मी जरा येतो, तोही बाहेर निघून जातो. घराच्या बाहेर रुद्र गाडीच्या बाजूला उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर होता. जियान त्याच्या जवळ येतो. सर, रुद्र हळू आवाजात म्हणतो. जियान, आपल्याकडे जास्त वेळ नाही. हो सर, रुद्र पुढे म्हणतो. विक्रमला वाटतं की आपण त्याच्या अटी मान्य करू, पण तो चुकीचा आहे. जियानच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित येतं. मग प्लॅन काय आहे? रुद्र थेट म्हणतो. आपण त्याच्यावर हल्ला करणार. जियान लगेच गंभीर होतो. रुद्र त्याच्या डोळ्यात बघत म्हणतो. आपली टीम तयार कर आत्ताच. आणि लक्षात ठेव, रुद्रचा आवाज आता खूप थंड झाला होता. याची कोणालाही खबर लागली नाही पाहिजे. जियान मान हलवतो. ओके सर. रुद्र पुढे म्हणतो. आपल्याला विक्रमचा अड्डा शोधायचा आहे आणि अन्वीला सुरक्षित बाहेर काढायचं आहे. जियान विचारतो. आणि वाणी मॅडम? रुद्र क्षणभर शांत राहतो. मग हळू आवाजात म्हणतो. वाणीला काहीही कळायला नको, कारण जर तिला कळालं तर ती स्वतःहून विक्रमकडे जाईल. जियान मान हलवतो. समजलो. रुद्र आकाशाकडे बघतो आणि दात घट्ट आवळतो. विक्रमला वाटतंय की तो गेम जिंकणार. तो हळू आवाजात म्हणतो. पण त्याला माहीत नाही. रुद्रच्या डोळ्यात धोकादायक चमक येते की आता शिकार सुरू झाले आहे. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे रुद्र काय करणार आहे? अन्वी सुरक्षित घरी येणार की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.